प्रार्थनेनी सुरुवात करूया. शाळेच्या प्रार्थनेनी, नंतर कविता स्टेजवर येईलच. सर्वांनी बसायला जागा आहे का? कवला या शुभ्रवर वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता समां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामला मातरं वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम्. नमस्कार सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि सगळ्यांचं स्वागत आजच्या या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने. 1987ला आपण सर्वजण या शाळेच्या वास्तूतून बाहेर पडलो. ते या शाळेने दिलेल्या ज्ञानाच्या आणि भक्कम संस्कारांच्या जीवावर. आज आपण 25 वर्षांनी पुन्हा एकदा सगळेजण भेटतोय ते आपल्या जुन्या मैत्रिणींना भेटण्यासाठी आणि सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी. यापूर्वी आपण 25 जानेवारी 2009ला एकदा भेटलो होतो. तेव्हा आपल्या शाळेच्या वास्तूत आपण गेलो होतो, आपल्या तुकड्यांमध्ये बसलो होतो, मित्रमैत्रिणींची गप्पा मारल्या होत्या. पण आता ती वास्तू आपल्यात नाही आहे. आपण त्या वास्तूला निरोप दिलाय आपल्या पुढच्या पिढीसाठी होणाऱ्या बदलांसाठी. त्यामुळे आता आपल्याला वर्गात जाता येणार आहे. त्यामुळे आपण जी काही एन्जॉयमेंट करणार आहोत ती सगळी इथेच करणार आहोत. आणि आता या पार्श्वभूमीवर एक गोष्ट सांगतो की आता वास्तू नाही आहे, दुसरी वास्तू बांधतील, पण त्याच्यासाठी सर्वांना जाण्याच्या वेळेला एक मोमेंटो आपण तयार केला आहे. तर सर्व कमिटी मेंबर्सच्या आम्ही जेवढे पण भेटलो, कमिटी मेंबर्स म्हणायचं नाही त्याला, आम्ही एकत्र जे भेटलो ते त्या लोकांनी ठरवून सर्व एक मोमेंटो केलेला आहे. तो जाताना जरूर टेबलवरनं घेऊन जायचा. तिकडेच असेल ना, आपण तिकडूनच सर्वांना जायचा. आणि तो त्याच्यात किरात सावंत आणि मुकुंद यांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे. ती फार कमी वेळात केलेलं आहे. तर एक ॲटलिस्ट आठवण राहील असं जोर धरून कोणीतरी करायला लागतं. त्याच्यामध्ये ते दोघं विशेष आहेत म्हणून सांगितलं. तर मागच्या वेळेला आपण फंक्शन केलं 5 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण 20 वर्षानंतर भेटल्यानंतर केल्या होत्या. अनेक जणांना स्टेजवर बोलवलं होतं, काय बोर्डात आलेले, नंतर जोडपी, अनेक गोष्टी आपण नवीन नवीन केल्या आणि खूप जणांचा नंतर रिस्पॉन्स पण चांगला आला. त्यामुळे केदारनी असं ठरवलं, केदार आता ऐकतोय बहुतेक, केदार ऐकतोयस ना, तर केदारनी ठरवलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. तर म्हणून 5 वर्षानंतर पुन्हा आपण भेटतोय. आता बेसिकली काय असतं की सर्वजण भेटल्यानंतर करायचं काय हा खूप सगळ्या जणांची चर्चा चालू होत्या. तर अनेक जणांनी वेगवेगळे आता बऱ्याच गोष्टी की आपण बाईंना सुद्धा बोलवू शकतो, अजून बऱ्याच गोष्टी करू शकतो, पण फार एवढा वेळ नव्हता ठरवायला. तर
आता नवीन गोष्ट काय आहे तर नंतर कविता सांगेलच, पण ह्याच्या आधी एक सांगणं फार जरुरी आहे म्हणून सांगतो की गेल्या वर्षी जे पण बरेच जण जमले होते, आत्ताच्या पेक्षा आता 100 जण जास्तीत जास्त जमतील, 100-125. गेल्या वर्षी साधारण 150-200 जण जमले होते आणि ते जे पण काही पैसे काढले होते त्याच्यातनं खर्च झाले. त्याच्यामध्ये आपण एक विशेष गोष्ट शेवटी केली की आपली भर टाकून गोरेबाईंच्या विधायक त्यांच्या संस्थेला त्यांच्या कामासाठी म्हणून आपण मदत केली. आता ती मदत आपण फार मोठी केली असं नाही, पण त्याच्यातनं काय केलं हे सर्वांच्या कानावर पडलं पाहिजे म्हणून हे मुद्दाम मी सांगितलं. यावेळेला गोष्ट वेगळी आहे, यावेळेची सुद्धा फॅक्ट सांगतो. तर सगळ्या जणांना एकदम क्लिअर असणं चांगलं आहे की आपण यावेळेला आम्ही असं फार एक्सपेक्ट केलं नव्हतं की खूप चांगला रिस्पॉन्स येईल, पण 100-125 जणांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला. आता मला वाटतं आतापर्यंत 80-90 जण तर झाली, पण ह्याच्यामध्ये जे पण काही आता आपण करतोय त्याच्यामध्ये आम्ही कमिटी मेंबर्स जास्त पैसे घालून करतोय, कारण आपला खर्च बराच जास्त आहे. तर पुढच्या वेळेला प्लीज जेव्हा आपण कॉन्टॅक्ट करू सगळ्यांना तेव्हा सगळ्यांनी रिस्पॉन्स द्यावा. काय रिस्पॉन्स कळत नाही तोपर्यंत काही गोष्टी ठरवता येत नाही, आणि मग ठरवल्या नाही की ते आयत्या वेळेला होत नाही. तर रिस्पॉन्स जेवढा, त्याच्यासाठी आज कोणीतरी म्हणत होतं की माझं काही चेंज झालेलं नाही, राहुल म्हणत होता मेंदळे, पण लेटेस्ट इन्फॉर्मेशन असली तर आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. तर हे मुद्दाम सांगावंसं वाटतं. दुसरं एक विशेष शाळेच्या बाबतीत आठवणी तर आता अनेक जण सांगतील असं मी एक्सपेक्ट करतो, आणि त्याच्या आधी तुला सांगायचं 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण आता पुन्हा भेटतोय. जसं त्यांनी सांगितलं की खूप आम्ही विचार केला, खूप चर्चा केल्या, खूप बैठकी केल्या. गाणी कोणी म्हणायची, मुलाखती कोणी घ्यायच्या, कोणाबद्दलच्या घ्यायच्या, मग कोणाला वगळायचं, कोणाला धरायचं, किती जण अवेलेबल आहेत, या सगळ्या गोष्टी कुठूनही जुळून येत नव्हत्या. तेव्हा असं आपल्यातच कोणीतरी एक उत्स्फूर्तपणे सांगितलं की मी काहीतरी हटके करायला तयार आहे. तर ते हटके थोड्या वेळाने होणार आहे. याआधी आपण सगळ्यांसाठी फोरम ओपन करतोय की कोणालाही कुठल्याही आठवणी त्यांच्या शेअर करायच्या असतील तर त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. थोडा वेळ आपण स्टेज त्यांच्यासाठी ओपन करूया आणि त्याच्यानंतर मग आपण जे काही हटके करणार आहोत त्याच्याकडे बघू. आपलं बोलण्याचं हे तयार करेपर्यंत आपण एक गोष्ट करूया. आपल्यातली काही मित्रमंडळी या मागच्या काळात आपल्याला सोडून गेली. त्यापैकी वैशाली कड, नीरज करंडेकर, गौतम भोसेकर आणि जेठे नीरज करंडे, या चौघांसाठी आपण सर्वांनी 1 मिनिट मौन व्रत घेऊन उभं राहूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण. बस, थँक्स. ह्याच्या वेळेला मी आता एक आधी सर्वांची नावं इथे मुद्दाम जाहीर करतो, कारण सर्वजण म्हणतात आमची नावं कशाला सांगायची, सगळ्यांना माहितीच आहे. पण तरी सुद्धा क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही ते काही ठरवले आणि त्या लोकांनी बऱ्याच गोष्टी केल्या. त्याच्यात 10-1 साठी प्रसाद मुळे, 2 साठी मंदार जोशी, श्रीकांत देव, 3 मध्ये चिंतामणी लेले, 4 मध्ये विनीत जावळे, नाही 4 मध्ये संजय डोंगरे आणि किरात सावंत, 5 साठी विनीत जावळे, 6 साठी केदार अर्चेकर, 7 साठी श्रीरंग पंडित आणि मुकुंद विचारे, 8 साठी जान्हवी, राहुल, कानू आणि श्रद्धा, आणि 9 साठी कविता. आता राहुलसाठी मुख्य मी सांगतो की राहुलने आम्हाला खूप इंटरेस्ट घेतला, राहुल कानू. मला खूप विशेष वाटलं आणि खूप आनंद झाला. तो सर्व मिटिंग्सला यायचा, जवळ राहत होता एकतर, पण सर्व मिटिंग्सला यायचा. आणि या 3 मुलींसाठी मला एक विशेष सांगायला वाटतं की या 3 मुली, आता मुलं कशी आहेत कुठूनही पटकन येतात, सांगितलं ते येऊ शकतात, पण कविता, जान्हवी आणि श्रद्धा, त्या 3 जणी त्यांनी एवढ्या जणांना कॉन्टॅक्ट केले असतील की ते कदाचित आम्ही करू शकलो नसतो. तर विशेष त्यांच्यासाठी टाळ्या. आता आपण शाळेच्या आठवणी ज्यांना पण सांगायच्या त्यांना मी ओपन करतो. आज मंदार देशपांडे,
तुम्ही इकडे यावं अशी तुम्हाला विनंती करतो. शाळेच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात आहेत. मलाही बऱ्याच गोष्टी आठवतात. आता अनेक जण म्हणत होते की शाळेच्या आठवणी सगळ्यांसमोर कशा सांगायच्या. तर मी त्याला म्हणत होतो, कोणतरी म्हणाल, त्याला म्हटलं की सगळ्यांसमोर सांगायच्या आशा करून सांगा पाहिजे, पण सांगा म्हणजे सगळ्यांना जरा आठवणीनं उजाळा. पण एक आता आठवता एक गोष्ट आठवली की शाळेमध्ये आता अनेक गोष्टी अभ्यासाच्या चालायच्या, एक्स्ट्रा कॅरिक्युलर ऍक्टिव्हिटीज चालायच्या. त्याच्यामध्ये मी थोडंफार पहिल्यापासून तबला वाजवत असल्यामुळे मला अनेक ठिकाणी जायला मिळायचं. तर एक आठवण फार छान आहे, जिथे शाळेचं नाव फार छान झालं त्या गोष्टीमुळे. तर आपण एक नाटक बसवलं होतं, ठोंब्या. त्याचं नाव ठोंब्या. आणि सतीश जोशी जे अमेरिकेला आता असतात, सतीश जोशी साहेब, ते आज आले नाही आहेत, पण तो ठोंब्या होता. तर इतक्या जणांनी ते शाळेचं नाटकाची आधी बराच वेळ प्रॅक्टिस असायची. त्याच्यामध्ये मी वाजवायचो, अनेक जण वाजवायला होते, ॲक्टर्स खूप चांगले होते. आणि खूप ठिकाणी म्हणजे अभ्यास सोडून सुद्धा या ठिकाणी शाळेला खूप वावा मिळाली होती. एक मला आज आठवून खूप आनंद होतोय की आपण निदान त्याचा थोडा पाठ होऊ शकलो. दुसरं, वार्षिकोत्सवाच्या वेळेला आता सर्व मुलांचे सध्या काय आहे, वार्षिकोत्सव चालू आहेत आणि सर्वजण पेरेंट्स मला वाटतं समोर बसलेले. सर्वजण मला म्हणत होते, अरे तू आता प्रोग्राम आहे हा कसा ठरला, की तिकडे तर ॲन्युअल डे. पण त्या ॲन्युअल डेची माझी आठवण आहे की आपल्या वेळेला कोणतरी अशी मुख्य व्यक्ती यायची ज्यांना बोलवायचो आपण वार्षिकोत्सवाला. तर तेव्हा वार्षिकोत्सव चालू असताना त्या मुख्य व्यक्तीच्या स्वागतासाठी लेझिम बसवायचे. त्या लेझिममध्ये खूप जण आपल्याच वर्गातले कोण ना कोणतरी यायचे आणि ते नाचायचे. तर त्याच्यासाठी महिनाभर जवळपास प्रॅक्टिस असायची. आणि त्या महिनाभर मला आणि एक दोन जण, अक्षय पंडित म्हणून होता, नंतर तुषार वगैरे माझ्याबरोबर होते, ते आम्हाला ढोल वाजवायला लागायचा. तो ढोल एवढा मोठा होता की एक दिवस मी एवढा ढोल वाजवला की त्याच्यानंतर घरी जाऊन अक्षरशः मला 2-3 गोळ्या घ्यायला लागल्या. तर आता आठवतं की आपण त्यावेळेला, आणि हे सर्व लेझिम एवढं अप्रतिम व्हायचं की त्यावेळेला बसवणारे सर पण चांगले होते, बाई पण खूप चांगलं मार्गदर्शन करायच्या. आणि स्वागतासाठी, फक्त प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी एवढं सर्वजण कष्ट घ्यायचे. आज मला आठवून याचा खूप आनंद होतो. आता मंदार, माझी अशी अपेक्षा आहे की सगळेजण सुटतील आणि आपापल्या आठवणी शेअर करतील. माझा आवाज आत्ता बसलाय त्याच्या मागे पण एक कारण आहे आणि ते शाळेशी निगडीतच आहे. ऍक्च्युली असं होतं की आपल्याला एक समूह गान स्पर्धा म्हणून असायची आणि जितकी जास्त मुलं पार्टिसिपेट करतायत तेवढे जास्त मार्क मिळायचे. आमच्या वर्गातल्या सगळ्या गायनातल्या स्टॉलवॉर्ड्स होत्या. मला वाटतं विदुला, जान्हवी, मला मृणाल वैद्य किंवा अशा होत्या. आणि 9वीतली गोष्ट आहे, माझा आणि गिरीशचा आवाज फुटला होता. त्यांनी मला येऊन काय सांगितलं, मला आणि गिरीशला, तुम्ही फक्त असे ओठ हलवायचे, तुम्ही तुमचा आवाज मिसळायचा नाही. काय वाटलं असेल मना, 9वीतल्या त्या मुलाच्या मनावर किती वाईट परिणाम झाला असेल. जान्हवी, हा आठवतंय ना तुला, मी आणि गिरीश बोलायचं, तुम्ही आवाज नाही. तेव्हापासून माझं गायनाकडे जे दुर्लक्ष झालं ते आजपर्यंत. त्यामुळे सगळ्यांना कणिक खायला पाहिजे. आणि अधूनमधून असा माझा आवाज बसतो, त्याचं कारण पण हेच आहे. दुसरी मला एक आठवण आहे की सायकलची आठवण अशी आहे की मी सरळ मार्गी मुलगा झालो एकदम सायकल चालवून. ते कसं, तर 7वी 8वीत मला सायकल घेतली होती. माझा परम मित्र मंदार नाडकर्णी, त्याच्याबरोबर आम्ही डबल सीट यायचो. कधी तो डबल सीट मला घ्यायचा, कधी मी त्याला डबल सीट घ्यायचो. मी डबल सीट बसलोय आणि हा सायकल चालवतोय, त्यावेळेची त्याची मुवमेंट अशी असायची, आजूबाजूला जी स्थळं असायची आणि विशेष प्रेक्षणीय, मी त्याला म्हणतोय, अरे काय करतोयस हे, तू सायकल चालवतो, तू समोर बघ, मी आहे, मी बघीन आजूबाजूला. पण नाही, त्याने सोडलं नाही.
आणि मलाच तो घ्यायला लागायचा. एकदा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर मी नेहमी त्याला डबल सीट घ्यायचो. तेव्हापासून मी सरळ मार्गी झालो. आमच्या वर्गात डाव्या बाजूला मुली बसायच्या. मी कधी बघितलं डाव्या बाजूला बघितलं नाही. मी सरळ म्हणजे सरळच बघायचो, इकडे तिकडे बघायचोच नाही. अजून सुद्धा तसाच अजूनही मी तसाच आहे बघा. पण मला पहिल्या प्रसंगात एक सांगावंसं वाटतं की तेव्हा जर जान्हवीनी, विदुलानी आणि ह्या मृणाल वैद्य आणि ह्या सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं असतं, आम्ही कुठे गेलो असतो. बरेच आमचा आवाज बंद केला यांनी. माझी सर्व मुलींना आवाहन आहे की त्यांनी सगळ्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे होतं. काय काय चमत्कार घडले असते. बरं, या पार्श्वभूमीवर एक मला आठवलेला किस्सा सांगतो. आमच्या वर्गातल्या सर्व बऱ्याच 5-6 जण तरी मुली आल्या तिकडे. आणि मुकुंद ऐकत असेल बहुतेक. मुकुंद, 7ची आठवण आहे. पण किती 97ला आपण पासआउट झालो. 95ला 8वीचा वर्ग खाली होता आपला. आणि 85ला 8वीचा वर्ग आपला खाली होता ग्राउंडवर. आणि रचना अशी होती की या साईडला मुली आणि या साईडला मुलं बसायची. आणि एक अशी खिडकी होती 7च्या वर्गाला. त्या खिडकीतनं अशी जुनी नर्सरी बघायची. आणि तशी बिल्डिंग होती आपली ती लायब्ररीची. आणि त्याला असं दिसायचं पूर्ण ती नर्सरी लहान मुलांची भरायची पहिली रमाबाईची तिकडे. आणि एक पर्टिक्युलर दुपारी तास असायचा. आणि त्या तासाला असं व्हायचं, त्या पर्टिक्युलर बाई होत्या, आता नावबिव घेण्यात काय अर्थ नाही, पण त्या पर्टिक्युलर बाई होत्या, त्यांना असं वाटायचं की सर्व मुली मुलांकडे बघतायत. त्या हैराण व्हायच्या की मी आल्यानंतर सर्व मुली मुलांकडे का बघायला. आणि आमच्या वर्गात कसं आहे, आम्ही थोडे मध्ये बसायचो. अशी पाठी बसणारी अशी बरीच चांगली मुलं होती वर्गामध्ये. तर ती सर्वजण, सगळ्यांना वाटायचं वा सगळेजण आपल्याकडे बघतात मुली. त्याच्यानंतर त्या बाई जरा डिटेलमध्ये गेल्या. त्यांनी बाहेर चौकशी वगैरे केली की काय कळत नाही बाहेर का बघतात मुलं. तेव्हा नंतर शेवटी असा शोध लागला की नर्सरीमध्ये त्या पर्टिक्युलर वेळी जो छोटा कोणी यायचं त्याच्याबरोबर त्याचा पालक म्हणून अजित कडकडे साहेब यायचे. तर अजित कडकडे साहेबांकडे सर्व मुली बघायच्या आणि सर्वजण हैराण. त्यानंतर मुकुंदनी हा शोध लावला असं मला वाटतं. त्यामुळे अशा काही, तर अनेक जण म्हणत होते की काही रम्य आठवणी आहेत पण सांगण्यासारख्या नाही. पण असं तुम्ही सांगू शकता, असं कोणी काय रागवणार नाही तुम्ही. अजून एक मला आठवण आहे. मला वाटतं 9वी होता, 9वी नाही 10वीत ऑफ पिरियड मिळाला होता कोणाचा तरी. आणि नाही 10वी नाही 9वी, राईट, सॉरी 9वी ऑफ पिरियड मिळाला होता. आणि दातार सर आले होते वर्गावर. आणि आमचं एक 3-4 मुलांचं टोळकं होतं. साधारण आम्ही मागच्या बाजूला वगैरे मागच्या साईडला बसायचो. आणि तेव्हा जोक सांगणं सुरू झालं होतं. मग आम्ही असे कोंडाळं करून एकमेकांना जोक सांगत होतो. आणि दातार सर असे फेऱ्या मारत होते मुलींच्या ह्याच्यातनं, मग मुलांच्या ह्याच्यातनं, मग मुलींच्या ह्याच्यातनं. त्यांची ती सवय होती, ते फेऱ्या मारायचे. आणि ते जेव्हा यायचे तेव्हा आमचा जोक बंद व्हायचा. कारण नॉनव्हेज जोक होता, म्हणजे चावट जोक होता. तर आता काय म्हणून गप्प बस. आणि सरांना पण समजलं काहीतरी यांचं म्हणजे असं चालू आहे, गडबड चालू आहे. ते मुद्दामून आमच्या इकडे जास्त वेळा येत होते. एकदा आले मग परत गप्प. असं सर गेले की परत सुरू, सर आले की परत गप्प. इरिटेट व्हायला सुरुवात झाली होती. आणि कोणाचा तरी एक सॉलिड एकदम पीकवर जोक आला होता. सर आले, सरांनी विचारलं काय चाललंय रे. काय नाही सर, गप्पा मारतोय. नाही पण तरी पण विशेष काही नाही सर, जोक सांगतोय. जोक सांगताय, काय विषय. एक मुलगा एवढा इरिटेट झाला होता, त्यांनी सांगितलं विषयाचे विषय म्हणून. सर परत आमच्याकडे त्या लेन मध्ये आलेच नाही, परत निघून गेले सरळ. अजून एक आठवण आहे, ती थोडी एवढी रम्य नाही आहे. ऍक्च्युली माझ्यामुळे मला नाही वाटत की शाळेत कोणी रडलं होतं किंवा मी कोणाला रडवलंय. पण अजाणतेपणी माझ्या हातनं ती गोष्ट झाली होती. 6वीत होतो मी. 6वीत मी 7 मध्ये होतो, 6-7 मध्ये होतो तेव्हाची गोष्ट. तेव्हा ते असं असायचं, एकाचा अभ्यास दुसऱ्यांनी तपासायचा, मग त्याचा अभ्यास ह्यांनी तपासायचा. आणि मग
कुरघोडी करायची की याने ह्यानी हे बरोबर नाही केलं, मग हा याला सांगणार नाही, ह्यानी पण बाईंना सांगायचं थोडक्यात, नाही बाईंचा हेतू सफल व्हायचा. तर एक मुलगा, ज्याचं मी आता नाव नाही घेणार, तो म्हणजे आम्ही दोघं एकमेकांचा अभ्यास तपासायचो. तो खूप दिवस शाळेत नाही आला, 1-2 दिवस आला, परत नाही आला, असं त्याचं सारखं चालू होतं. आणि एक दिवस आम्ही वया एक्सचेंज केल्या, आम्ही बघितलं त्याने काहीच गृहपाठ केला नव्हता, माझा सगळा झाला होता. आणि मग काय बाईंनी विचारलं कोणी गृहपाठ केलाय, कोणी गृहपाठ केला नाही वगैरे. मी उठून हिरिरीने सांगितलं की यांनी गृहपाठ नाही केला. बाई आल्या त्याच्याजवळ, त्यांनी त्याला विचारलं का रे तू, बाई आल्या नाही, बाई तिथे होत्या, का तू गृहपाठ का नाही केलास. तो मुलगा असं डोकं ठेवून रडायला सुरुवात केली, काय मोकलून रडत होता. आम्हाला समजलं नाही एक्झॅक्टली झालं काय एवढं. मग बाई त्याच्या जवळ आल्या, तरी तो मुलगा बोलायला तयार नाही, अशी घडी घालून नुसता रडतोय रडतोय रडतोय. काय झालं काय हे समजेना. नंतर आम्हाला समजलं की त्याची आई गेली होती. आणि तेव्हा मला तेव्हापासून म्हणजे तो असा इतका प्रसंग ताजा आहे माझ्या डोक्यात की त्यावेळेला रडवण्यासाठी त्या मुलाला मी कारणीभूत झालो की मी त्याचं नाव सांगितलं. त्याच्यामुळे तो जो 3 इडियट्स मधला तो एक प्रसंग आहे ना की रॅन्चो त्या प्रिन्सिपलला सांगतो कि सर वो मार्क्स ऐसे हम लोग डिक्लेयर क्यों करते हैं, वो मार्क्स डिक्लेयर नहीं करना चाहिए, वो अगर किसी में हिमोग्लोबिन कम है तो जाके उसको बताओ, हम लोग बोर्ड पे थोड़ी. तेव्हा मला आता तो रॅन्चोचा प्रसंग बघताना मला आठवलं की अरे मी जर त्यावेळेला त्या मुलाचं नाव सांगितलं नसतं तर तो मुलगा वर्गात रडला नसता, भले अजाणतेपणे का होईना, पण माझ्या हातनं ते झालं होतं. दुसरा मी एक काल मला श्रीरंगनी एक मिनिट सांगता येतं, एक नवीन आता गोष्ट आठवली सांगतो. आता कसा काळामध्ये बदल होतो ना, सगळ्या जणांचे घरी कोणी छोटी मुलं असतात, सगळ्यांच्या घरी आहेत, तर काय साजरे होणारे सण तेव्हा कसं करायचो, आत्ता कसे होतात. तर संक्रांतीच्या वेळेला आता माझ्या मुलीने मला सांगितलं आणि बरेच दिवसांनी तिला असं विशेष वाटलं की आम्हाला रमाबाईमधनं, का तेव्हा ती रमाबाईमध्ये होती, ती आम्हाला एक तिळाचा लाडू जाता जाता बाईने दिला असं सांगितलं. तर तिला त्यांनी फक्त एक लाडू दिला. तर तेव्हा मला आठवण आली की शाळेमध्ये आपल्या तेव्हा काळ कसा होता, की किती फरक पडला की आता जाता जाता मुलांना एका टोपल्यातनं लाडू दिले सर्वांना, ठीक आहे चांगलं केलं, पण आपण कसं करायचं होतं. दुसरीमध्ये मला आठवतंय की दुसरीमध्ये तू पण होतास माझ्या वर्गामध्ये, आम्ही 1ली ते 7वी एकत्र होतो. बाई होत्या, तर तिथे तेव्हा एवढी चांगली पद्धत होती आपल्या शाळेमध्ये की सर्वजण बाईंना आधी नंतर वगैरे असे लाडू द्यायचे तिळाचे, आणि ते तिळाचे लाडू बाई कोणालाही द्यायच्या नाहीत. आणि ते तिकडे अशी कपाट होती, त्या कपाटामध्ये सर्व मोठ्या मोठ्या डब्यामध्ये ते सर्व जमा करायच्या. आणि जमा केल्यानंतर एक दिवस असा असायचा की सगळ्यांना वाटायचं वा आज आपल्याला भरपूर लाडू खायला मिळणार. आणि वेगवेगळ्या कलरचे लाडू असायचे, प्रत्येकाच्या घरात कोणी काय येलो असतात, थोडे ऑरेंज, थोडे लालसर वगैरे. तर तेव्हा असं वाटायचं की आता आपल्याला लाडू खायला मिळणार. आणि त्या बाई जेवढ्या प्रेमाने सर्वांना लाडू द्यायच्या, नंतर एक आठवडा झाल्यानंतर तिळाचे लाडू तर चांगले राहतात, तर सर्वांना नंतर त्या वाटायच्या. तर त्या पार्श्वभूमीवर तेव्हा ते सगळ्यांनी खाणं एकत्र हा जो प्रकार होता तो आता नाही, पण असं वाटतं एक आठवण. मला श्रीरंगनी सांगितलं की तू काहीतरी आठवणी 10 मिनिटं बोल, आणि मला ना खूप आठवणी फटफट यायला लागल्या. आणि मला आश्चर्य वाटलं की मला शाळेच्या आठवणी एवढ्या व्यवस्थित लख स्पष्ट कशा येतात, कशा आठवतात. तर तेव्हा मी विचार केला की ऍक्च्युली तेव्हा आपण प्रत्येक क्षणात जगत असतो. म्हणजे तेव्हा भूतकाळाचं पण कसलं आठवण नसते, भविष्याची चिंता नसते, आणि आपण तो क्षण पुरेपूर एन्जॉय करत असतो. म्हणजे जेव्हा आपण क्रिकेट खेळत असतो तेव्हा आपण तो शॉटच बनून जातो, जेव्हा आपण थ्रो करतो तेव्हा मंदार थ्रो बनून जातो. बाई शिकवत असताना पूर्ण लक्ष देऊन आपण शिकत असतो. समाऊ आता आपण असे नाही राहिलोय. आता आपण त्या क्षणात जगतच नाही. आपण आयदर आपल्याला खूप टेन्शन्स असतात, काहीतरी घडलेलं असतं, मागचं काहीतरी सतत आठवत असतं, किंवा काहीतरी डेडलाईन्स असतात, कमिटमेंट्स असतात, त्या पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे आपण भविष्याचा विचार करत असतो, पण आपण त्या क्षणात जगत नाही. पण समाव आपण
मला वाटतं सगळेजण त्या क्षणात शाळेत जगत होतो. मला असं वाटतं आपण प्रत्येकाने वर्तमानात जगूया, प्रत्येक क्षण एन्जॉय करूया, तर आपण शाळेच्या ज्या सुंदर आठवणी आहेत त्या आपण आयुष्याच्याही सुंदर आठवणी आपल्याकडे जमा होतील. एक्झॅक्टली. आणि म्हणून काय केलं की आता प्रोग्राम मध्ये अनेक जण बोलणं चालू होतं, चर्चा चालू होती की अजून काय करायचं, बाहेरचं कोणाला बोलवायचं किंवा काही दुसरा कार्यक्रम करायचा. तर शाळेतलाच बेसिकली काहीतरी कार्यक्रम पाहिजे ही आयडिया पुढे आली, त्याच्यातनं या आठवणी. आणि मला वाटतं अभंगला बोलायचं. अभंग प्लीज, डॉक्टर अभंग आहेत तुम्ही. काय तो वाजवायचा. मला काय फार बोलायचं वगैरे नाही आहे. आणि माझ्याकडे ज्या आठवणी आहेत त्या श्रीरंगने पहिल्यांदा सांगितलं की त्यातल्या ज्या सांगता येतील त्या सांगायच्या आहेत म्हणून. माझ्या सगळ्या आठवणी सांगण्यासारख्या आहेत का नाही मला माहिती नाही आहे, पण माझ्याकडे न सांगता येण्यासारख्या बऱ्याच आठवणी आहेत. आता फॉर एक्झाम्पल सांगायचंच झालं श्रीरंग तुझी म्हणजे परमिशन घेऊन, तर शाळेत आपण सगळे शिकलो, सगळ्यांना मार्क मिळाले, पुढे आपण वडेवर प्रत्येकाने काहीतरी एज्युकेशन केलंय. पण शाळेच्या वर्गांपेक्षा मी शाळेच्या वर्गांच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी जास्त शिकलोय. एक महत्वाची जागा आहे म्हणजे शाळेची टॉयलेट्स. मला माहिती नाही किती लोक त्याच्यात शिकलेत, पण मी बरंच शिकलोय. सिनियर मुलांनी मला जे शिकवलंय तिकडे, किंवा शाळेच्या मैदानावर मंदार देशपांडे बरंच काही बोलून गेला. एकदा क्रिकेटची मॅच होती, त्याला बॉल लागला, त्याच्यानंतर त्याने असं डिक्लेअर केलेलं की मला स्मृतिभ्रंश झाला. तेव्हाच मी ठरवलं की मला डॉक्टर व्हायचंय. मी जनार्दन सप्रे या गोष्टीचा 48 तास पाठपुरावा करत होतो की त्याला बॅटिंग सोडून पळून जायचं होतं का त्याचा स्मृतिभ्रंश झाला. अजून मला तो छडा लागलेला नाहीये. आय एम जस्ट ट्राइंग टू से की आपण सगळे असं बोलतोय की शाळा ग्रेट आहे. शाळा ग्रेट आहे. आय मीन वी डोंट हॅव टू प्रूव्ह इट की शाळा ग्रेट आहे. आपण सगळ्यांना जे संस्कार मिळाले ते पार्लेडियकमुळे मिळाले आहेत. आपल्या सगळ्यांना ज्या अचिव्हमेंट आहेत त्याचा बेस पार्लेडियकमध्ये आहे. त्याच्यात बऱ्याच सरांचा वाटा आहे. पण अशा एन नंबर ऑफ टँजन्शियल आठवणी पण असतील कोणाकडे, तर त्यांनी त्या शेअर कराव्या. मला अजून आठवतंय की माझ्या वर्गात कोणती मुलगी शाळेत आली नाही तर कोणत्या मुलाचं मन लागत नव्हतं. माझ्याकडे लिस्ट आहे, म्हणजे कोणी मला नंतर भेटावं तिकडे जेवायच्या ठिकाणी मी ती लिस्ट आणलेली आहे. जनार्दन सप्रे खास अमेरिकेतून ती लिस्ट माझ्याकडून हिरावून घेण्यासाठी आलेला आहे. सचिन नातू पण त्याच्यासाठी आलाय. राहुल गानूला पूर्ण मार्क मिळाल्यावर किती मुलींच्या आणि त्यांच्या आयांच्या डोक्यावर म्हणजे फोरहेडवर आठ्या पडायच्या याची पण माझ्याकडे एक लिस्ट आहे. आय हॅव लॉट ऑफ मेमरीज ऑफ 10-8, 10-9. 10-9 अमेझिंग क्लास होता कारण मी 10-9 मध्ये होतो. त्याच्यानंतर चुकून मी 10-8 मध्ये आलो आणि माझं बोर्डिंग लाईफ सुरू झालं. कारण तिकडे सगळेजण अभ्यास करायचे आणि मी काय फारसा अभ्यासू नव्हतो. एनिवे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या शेअर करता येईल. हर्षल प्रधान आणि मी 4थीत पार्लेडियकमध्ये 4-8 मध्ये एकत्र होतो. मला अजूनही आठवत आहे. तिकडे काहीतरी 48 पेरू बिरू असं काहीतरी एक प्रश्नाचं उत्तर होतं. मी ॲज युज्युअल पेरू असं लिहिलं नव्हतं, नुसतं 48 लिहिलेलं. तर हर्षलने माझ्याकडे बघून असं मला नेत्र पल्लवीने सांगितलेलं असं असं म्हणजे पेरू पण लिही म्हणून. हर्षल, आय रिअली थँक्यू फॉर ऑल दॅट. बऱ्याच म्हणजे माझ्याकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने मला मार्क. एकदा तोंडी परीक्षेत काहीतरी एक विषय होता आणि मी ॲज युज्युअल तो विषय चुकीचा घरी सांगितलेला. मला माहित नाही तुमच्या घरी काय असायचं, पण माझे सगळे निबंध आयदर आई लिहायची नाही तर माझी मोठी बहीण लिहायची. सगळं पाठ करून घ्यायची. मी अगं पाठ करूनच शिकलेलो आहे 10वी पर्यंत अनफॉर्च्युनेटली. तर मी तसाच एक पाठ करून गेलो. नंतर मला कळलं की तो विषयच नाहीये म्हणून. तर आयत्या वेळेला मला काहीतरी त्या विषयावर मी तो बदललेल्या विषयावर बोलावं लागलेलं. तेव्हा माझी बरीच भंबेर उडाली. मनीषा कुलकर्णी नाही आहे, मला वाटतं सायकॅट्रिस्ट आहे, US ला आहे आता. ती माझ्याबरोबर होती नायरला. पण तिने मला तिकडच्या तिकडे 10 मिनिटात एक निबंध लिहून दिलेला. माझ्याकडे बऱ्याच आठवणी आहेत. पण त्या सगळ्या म्हणजे अशा स्वरूपात आहेत. श्रीरंग अप्रतिम. तू क्रिकेट खेळायचास. आम्ही मध्ये 10-7 मधल्या मुलांबरोबर बिचारे आहे इकडे क्रिकेटची मॅच घ्यायचो आणि ते एका इनिंगमध्ये ज्या रन्स करायच्या त्या आम्ही 3-4 इनिंग म्हणून पण करू नाही शकायचो. तर मला ते फार जिवारी लागलेल्या गोष्टी. ओगले खूप चांगली बॅटिंग करायचा, कुठे मला माहिती नाही. 4-5 वडापाव पण खायचा तो. मला त्याचाही अप्रूप होतं तेव्हा. मला बघायचं आता त्याची नक्की साईज काय आहे. सो एन नंबर ऑफ थिंग्स. विश्वनाथ पेठे, मी, सचिन नातू, सचिन आहे तिकडे, मला वाटतं अंतर्गत पण होता त्या ग्रुपमध्ये. आम्ही बॉलबेरिंगने क्रिकेट खेळायचो. त्याच्यासाठी आम्ही ट्रॅक्स केलेले. राहुल वडिलांना सांगू नको, ते ट्रस्टी आहेत, पण बरेच बाकांवर जे खड्डे वगैरे तुला मिळाले असतील आणि ते बुजवलेले असतील तर तो ट्रॅक होता. त्याच्यावर एक रबर आणि एक असा स्लायडिंग 6 इंचाची मध्ये ग्रूव असलेली अशी एक काय रुलर म्हणजे ठेवायची आणि त्याच्यावर आम्ही बॉलबेरिंग खेळायचो. तू तेव्हा अभ्यास करत असायचास त्यामुळे तुला हे सगळं माहिती नाहीये.
आणि बॉल बेरिंग खाली पडल्यावर आम्ही जनरली सांगायचो राहुल खेळत होता म्हणून, कारण बऱ्याचशा बायका राहुल खेळत असल्यावर ओरडायचा नाहीये. मला वाटतं जान्हवीने मनापासून टाळ्या वाजवल्यात त्याच्यासाठी, कळलं की नाही. मृणाल, मनीषा, मीरा व्यवहारकर आणि अशा बऱ्याच जणी इकडे नाही आहेत, त्यांनी पण मनापासून टाळ्या वाजवल्या असत्या या गोष्टींसाठी, कारण त्या सगळ्यांचं राहुलवर अतिशय प्रेम होतं, कारण तो पहिला यायचा. आणि काय सांगू तुम्हाला, सचिन नातूकडे पण बरेच किस्से आहेत, त्याचे बरेच किस्से आहेत, पण तो मगाशी म्हणाला सगळं सांगू नकोस, त्यामुळे सांगत नाही. विश्वनाथ आता फारच सोबर माणसासारखा सोनं विकत फिरतोय, त्याच्यामुळे फार त्याच्या त्या हिरव्या डोळ्यात जास्त विश्वास ठेवू नका. फॉर मोर डिटेल्स मीट मी ॲट द काउंटर. तशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला वाटतं चांगली लेग स्पिन टाकायचास असं मला आठवत आहे, विचारही चांगली बॅटिंग करायचा. स्कॉलरशिप नाही, 9वीत काहीतरी स्पेशल कोचिंगला बॅचला चुकून मागून निवड झालेली. ॲज युजल मे महिन्यात क्रिकेट चालू होती. सहस्त्रबुद्धे सरांच्या नेमका कधी नको तिकडे त्यांच्या त्या केबिनच्या काचेवर बॉल लागला, बॉल आत गेला, काच फुटली, बॉल गेला, मी गेलो. सर मला या वर्षीचे वारे फार वेगळेच वाहत आहेत, कोचिंगची मिलं पण मैदानावर जास्त दिसत आहेत. एनिवे, मी काय सांगू, अशा बऱ्याच घटना, 1 2 3 4 5 6 7 8. पण एनिवे, खरं सांगतो, रुपारेलमध्ये 11वी 12वीत कधी आपलंच वाटलं नाही. KM खूप आवडलं, KM मध्ये खूप मजा केली. पुढे एम्सला पण गेलो, बाहेर पण गेलो, पण शाळेची 10 वर्ष परत परत आठवतात. माझा मुलगा अजून पार्लेटेकला जातो, म्हणजे अजून 7वीत आहे, आणि मला वाटतं याच ICSE त्यामुळे आता तो तिकडे शिफ्ट झाला असेल. पण त्याच्याकडे बघून असं वाटतं आणि त्याच्याकडे बोलत की त्याच्याकडे काही घटनाच नाहीत. मी जनार्दन चपरे एक कोंबडी सुभाष रोड पासून पार्लेटेक पर्यंत आणायचा पूर्ण प्रयत्न करायचो, माहिती गटारात गेली तर. मी काहीही खोटं बोलत नाहीये. जनार्दन तिकडे, जनार्दनला माहिती आहे. एखादा मुलगा खोटं बोलतोय का खरं बोलतोय याच्यासाठी आमचे एक कोडवर्ड होते, त्याला आम्ही कावळा आणि कबूतर म्हणायचो. कावळा म्हणजे तो खोटं बोलतोय पण ते इंटेन्शनल आहे, कबूतर म्हणजे तो खोटं बोलतोय पण ते अनइंटेन्शनल आहे. तर हा कावळा आहे का कबूतर ह्याच्यासाठी आमचं बरेच प्लॅनिंग चालायचं. तो होल आयडिया. शाळेची प्रार्थना आता झाली, विधूला मला वाटतं आहे इकडे किंवा जान्हवी, मला फार आवडलं, कारण मी प्रार्थना कधी शाळेत ऐकली नाही, कारण मी बऱ्याच वेळा उशिरा असायचो. त्यामुळे मी पार्लेटेकच्या त्या ग्राउंडवर एकतर फेऱ्या मारायचो, नाहीतर मोरे नावाच्या शिपायाला बऱ्यापैकी असं प्लीज 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 करत आत यायचा प्रयत्न करायचो. मला बरंच आवडलं, कारण मी बऱ्याच दिवसांनी प्रार्थना ऐकली. तर शाळेच्या अशा बऱ्याच मेमरीज आहेत, किती सांगू. पण त्या ट्रॅडिशनल चौकटीत बसणार आहेत अशा, म्हणजे मला माहिती नाही त्या तशाच आहेत, पण अशा बऱ्याच गोष्टी. मला माहित नाही मायामध्ये जनार्दनने वगैरे इकडे यावं, तो त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. मला वाटतंय तो काहीतरी लोक यायची वाट वगैरे बघतोय का जनार्दन. ते येणार नाही आहेत, तुला कळलं ना, त्याला 25 वर्ष उशीर झालाय, तर तू येऊन थोडा बोललास तर चालेल जनार्दन. आय थिंक दॅट्स इट. बाकी काय मस्त आयुष्य चाललंय, आपण आहोत ते पण खूप चांगलं आहे. मला खूप वाईट वाटलं जेव्हा मला कळलं की 4 जणांसाठी आपण उभे राहिलो. आय डोंट नो 10 वर्षाच्या गेट टुगेदर नंतर आपण सगळे आहोत का नाही, आपण मजा करतोय मला वाटतं. तर आय थिंक मी देतो, आय थिंक दॅट इज व्हॉट इट इज. म्हणजे आपण जास्त कॉम्प्लिकेट करण्यात काय पॉईंट नाही आहे. ओके, थँक्यू. जना जना मला वाटतं कोंबडीचा किस्सा तो पुढे नेशेल. ॲक्च्युली अभंगाने चांगलंच कव्हर केलंय सगळं, आणि मला पण ज्या काय आठवत आहेत त्या अशाच छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्या सांगता येण्यासारख्या नाही, पण आता श्रीरंग पंडित दुधाची बाटली घेऊन पहिलीच्या वर्गात यायचा, अभ्यंकरबाईंच्या वर्गात, एवढं चांगलंच आठवत आहे. आणि अशा सगळ्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला वाटतं या आपल्याला आठवत असतात. याचं एक कारण आहे की आपण त्या कायम आठवत राहिलो, म्हणजे ठराविक इंटरव्हलने आपण त्या मेमरीज, म्हणजे दॅट इज वन ऑफ द थिंग, वन ऑफ द ॲट्रिब्यूट बिहाइंड दॅट, की का आठवत आहेत. की मला असा प्रश्न पडतो की नेहमी अशा प्रायमरी टीचर्स का आठवतात आपल्याला जास्त. तर एक तर त्या चांगल्या होत्या, पण त्याचबरोबर आपण त्या सतत आठवत राहिलो, तर तसंच आपण आठवत राहूया सगळं. आणि आणखीन मला जास्त काय जशा आठवतील तशा मी याच्या क्लोज सर्कलमधल्या बरोबरीच्या लोकांना सांगतच असतो. त्यामुळे पण सगळ्यांचा स्नेह असाच राहू दे. आणि अचानक मी असं वेगळ्या ट्रॅकवर नेलंय त्याबद्दल सॉरी, पण आणखीन कोणाला सांगायचं. खूप छान. बेसिकली आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. मला काय सर्व गोष्टी, आभार प्रदर्शन हा फार मोठा शब्द आहे, पण श्री कॅटरर्स बाबू आणि शाळेचे पार्लेटेक विद्यालय असोसिएशनचे मुद्दाम आभार, की अनेक गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला मदत केली, त्यामुळे 5 गोष्टी झाल्या. आणि मला वाटतं आता
पुढची गोष्ट जी काही नवीन गोष्ट ही म्हणाली कविता तर ती सांगेल. मगासपासून आम्ही सांगतोय की काहीतरी हटके करायचं असं सगळेजण म्हणत होते. त्यामागे दोन उद्देश होते की एक म्हणजे आपण सगळ्यांनी जरी नव्याने भेटलो, जुन्या आठवणींना उजाळा दिला, तरी आज जाताना परत काहीतरी नव्याने आठवणी, वेगळ्या आठवणी बरोबर घेऊन जाऊया, हा एक उद्देश. आणि दुसरा म्हणजे फुल टू धमाल करायची. आम्ही गेम्स काय काय करायचे यावरती विचार करत असताना चमचा गोटी, बटाटे गोळा करणे, पण आता यांच्या सगळ्यांच्या अवस्था बघून काही जणांच्या ते किती धावतील आणि किती बटाटे गोळा करू शकतील, म्हणून असं ठरलं की आता जरा गेम्स बदलूया आणि थोडेसे वेगळे करूया, मोठ्यांसाठीचे गेम्स. असं करत असताना आपल्यातलीच एक विद्यार्थिनी जिने पुढे येऊन सांगितलं की मी ही इव्हेंट मॅनेज करते, तिची मी थोडीशी तोंडओळख करून देते तुम्हाला. ती 10-9ची विद्यार्थिनी, तिने BCom केलं, मग MBA इन HR केलं NMIMS मधून. मग ती सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये 4 वर्ष ॲज अ फॅकल्टी शिकवत होती. त्यानंतर आता शेवटचे आता मागचे 1.5 वर्ष ती स्वतःचं फ्रीलान्सिंग ट्रेनिंग घेते, ट्रेनर आहे ती, मॅनेजमेंट ट्रेनर. बिट्स पिलानीची ती फॅकल्टी आहे, कॉर्पोरेट ट्रेनिंग्स ऑर्गनाईज करते. ती मालदीव्स आणि थायलंडला जाऊन आली आहे. तिचं स्पेशलायझेशन आहे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये. आणि ती कॉम्पिटन्सी असेसमेंटसुद्धा घेते मॅनेजमेंटच्या मुलांसाठी. तर आपण तिला सगळ्यांना एका वेगळ्या प्रकारे, मला असं वाटतं सगळ्यांनी या तिच्या पुढच्या इव्हेंटमध्ये तिला चांगला प्रतिसाद द्यावा आणि त्यातनं आपणच जे काही ह्युमरस गोष्टी तयार करून त्या सगळ्या एन्जॉय कराव्यात आणि मग त्या पुढच्या आयुष्यात आपण पुन्हा एकदा नव्याने आठवण्यासाठी, पुढच्या वेळी भेटण्यासाठी काहीतरी नव्याने क्रिएट करूया. वेलकम अश्विनी. आता मित्रांनो एकच करा की ती पुढचं कंडक्ट करेल, पण आपल्याला खुर्च्या नकोयत आता. तर उभं राहून आत्ता बसलेत त्याच्या साईडला खुर्च्या न्या सर्वांनी. फ्रेंड सर्कल वाढत गेले, तो त्याचा थोडासा आपल्याला परिणाम असतो. सांगायचा मुद्दा हा आहे की इथे आपण काही ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपण अशा सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये आहोत की मुलांनी मुलींशी बोलायचं नाही आणि मुलींनी मुलांशी बोलायचं नाही, तिकडे बघायचं पण असं थोडंसं होतं. किंवा एखादं कोणीतरी बोललं की या बोलले वगैरे असं म्हणजे. तर ते सगळं आपल्या मनात आहे. जेव्हा आपण ह्याच ग्रुपला भेटतो तेव्हा ते डोक्यात असतं आपलं. ते थोडंसं बाजूला ठेवायचं आहे आणि थोडंसं फ्री होऊन आपण काहीतरी इथे मजा करूया किंवा गेम्स खेळायला आलो. आता इथे म्युझिक स्टार्ट होईल. म्युझिक स्टार्ट झालं की तुम्हाला कोणाला म्हणजे इट इज कंपल्सरी प्रत्येकाने एका दिशेने चालायला लागायचं कॅज्युअली. ऑफकोर्स या एका एरियामध्ये कॅज्युअली चालायला सुरुवात करायची. म्युझिक थांबलं की तिकडे जागेवर थांबायचं. क्लिअर? समजलं सगळ्यांना? ओके. कॅज्युअली एवढ्या नाही एवढं तरी चालेल ना. तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला एक तुका देण्यात येणार आहे आणि कोणाचा गुटखा वगैरे असेल, काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉलेंटियर्स कडनं घ्या. हा मंदार दाखव सगळ्यांना. साधारण एवढा पाहिजे मला फुगा. छोटा जायचं आहे. दिले ना सगळे दिले. थोडासा स्टेजच्या जवळ आला तर फार बरं होईल. सगळ्यांचे फुगे फुगून झाले की मला सांगा.
सगळ्यांचे झाले फुगे बघून हो का नाही? ओके. सगळ्यांना प्रत्येकाला एक अशी टाचणी मिळणार आहे. नुसती टाचणी हातात घेऊन उभा राहायचं, एका हातात फुगा एका हातात टाचणी, बाकी काही करायचं काही. सगळ्यांना टाचण्या मिळाल्या, प्रत्येकाकडे टाचणी आणि फुगा आहे. ओके, 60 मारायचे असं मी म्हटलं होतं मगाशी. ओके, सगळ्यांना मिळाला फुगा आणि टाचणी. ओके, आता ह्याच्या पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये प्रत्येकाचा एकच ऑब्जेक्टिव्ह असेल, आपला फुगा वाचवायचा. आपला फुगा कुठला असेल तर फुग्याचं फोडायला हरकत नाहीये. सगळे फुगे फुटले का? निलेश पाटील तिकडे उभा आहे. सगळे फुगे फुटले का? निलेश पाटील इथे विनर. अरे काहीतरी लिमिट ठेवा नाही, इकडे जवळ ये तुम्ही. सारखं माझं नाव घेतलं. पुढे या सगळ्यांनी, पुढे या. छोटा ग्रुप करूया जरा. मुलींमध्ये कोण आहे? कोण आहे? साई सांगितली होती, एवढा छोटा नाही. साई सांगितली एवढी साईज पाहिजे. मला असं वाटतं सगळ्यांचे फुगे फुटलेले नाहीये. वैभवकडे शेवटचा हायलाइट होते. शाळेच्या तंत्रमुळे आपण सगळेजण बांधले जातो.
नीलज पाटीलकडे फुगा आहे 10 वेळा सांगितलं फुटणार. अरे मग तू काय लपून बसला? Anyway, आपण मला आता थांबूया इकडे कारण Anyway, ठीक आहे आपण थांबूया. बेसिकली बलून आणि पिन्स असा हा गेम असतो तो मी कॉर्पोरेटमध्ये घेते. त्याचा उद्देश असा असतो की बऱ्याचशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या लोकांना एकत्र आणायचं कारण ते एकत्र काम करू शकत नाही. त्यांना बरेच एकमेकांबद्दल प्रॉब्लेम्स असतात तर त्यांना एकत्र आणून असं काय म्हणतात फन फील्ड गेम्समधनं थोडंसं त्यांच्यातला दुरावा वेगळा कमी करायचा असा प्रयत्न असतो. तर तो मी प्रयत्न इथे करायचा केला पण समूह आपल्या PTV कल्चरमुळे ते काय अजूनही आपण मुलं आणि मुलं सेपरेटच एनिवे. तर उद्देश हा असतो बेसिकली दिस इज अ आईस ब्रेकर गेम. ओके आता ह्याच्या पुढचा जो गेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी एक मुलगा आणि एक मुलगी अशी पेअर करायची. सो विदिन नेक्स्ट 2 मिनिट्स आपण पेअर करूया फास्ट. एक मुलगा आणि एक मुलगी अशी पेअर पाहिजे इमिजिएट प्लीज. आहे माझ्याकडे इथे काही चिठ्ठ्या आहेत. ह्याला आपण पोस्टिट नोट्स म्हणतो. त्याच्या एका बाजूला चिकटपणा असतो. ओके आता पेअरमध्ये प्रत्येकाला मी 2-2 पोस्टिट नोट्स देणार आहे. तर करायचं काय की मुलीने मुलाच्या कपाळावरती ती पोस्टिट नोट चिकटवायची आणि मुलाने मुलीच्या कपाळावर चिकटवायची. ह्या पोस्टिट नोट्सवर काही नावं आहेत. काही लोक जी पॉलिटिक्समधली आहेत किंवा काही सिनेमामधली आहेत किंवा खेळातली आहेत किंवा काही फिक्शन कॅरेक्टर्स आहेत. ओके तर आता गेमचं नाव आहे हू ॲम आय. हो तर समजा माझ्या कपाळावर नोट असेल तर मला कळणार नाही की माझ्या कपाळावर कोणाचं नाव. मी माझ्या पार्टनरला विचारणार काही प्रश्न पण माझ्या पार्टनरला लिमिटेशन्स आहेत. माझा पार्टनर मला फक्त हो किंवा नाही म्हणणार. ओके त्याच्यापेक्षा तो काहीही उत्तर देऊ शकणार नाही. फाईन म्हणजे उदाहरणार्थ मी काय विचारलं की हू इज दिस पर्सन द पार्टनर कॅनॉट से एनिथिंग. रूल्स लक्षात आले सगळ्यांच्या. ओके आता आपण पोस्टिट नोट डिस्ट्रीब्यूट करूया. फक्त कपाळावर लावायचे आणि अर्थात हे आपण बघायची नाही आहे म्हणजे ऑब्व्हियसली. ओके किंवा मला वाटतं हे काय व्हॉलंटियर्सच करतील. सुरुवात केल्यानंतर कुणीही बोलायचं नाही.